हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली. आजची आपली रेसिपी एकदम साधी सोपी मुलांना आवडणारी आहे. घरामध्ये जे आपले स्वीट पोटॅटो होते ते स्टीम करून घेतलेले होते. त्यानंतर आपण त्या स्टीम केलेल्या स्वीट पोटॅटोला छान असं मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स, मिक्सअप आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकले. त्यानंतर 2 ब्रेडचे स्लाईस आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपलं हे ब्रेड क्रम्ब तयार झालेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून ब्रेड क्रम्ब आपण जे आपलं स्वीट पोटॅटोचं मिक्सचर होतं ते तयार करून घेतलं, त्याच्यामध्ये ॲड करून छान असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण थोडंसं व्यवस्थित पिठाला आकार द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण असे चीज थोडंसं भरून घ्यायचं आहे. तर हे पिझ्झा चीज आहे. तुमच्याकडे जे चीज असेल, प्रोसेस चीज असेल ते तुम्ही ते वापरलं तरी छान लागेल आणि अशा प्रकारे आपण व्यवस्थित असा हा बॉल्स तयार करून घ्यायचा आहे. तर ही सगळी प्रोसेस करताना तुम्ही जे मी स्वीट पोटॅटो वापरलं ना, त्याच्याऐवजी तुम्ही जो रेग्युलर आपला बटाटा असतो ना, तो वापरला तरी चालेल आणि त्यामुळे रेसिपीची चव वेगळी लागते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळे बॉल्स आपण करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून छान आपल्याला ही अशी मैद्याची छान अशी पेस्ट किंवा स्लरी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळपणे आणि खूप जास्त घट्टपणे अशी आपण ही मैद्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे बॉल्स तयार केलेले आहेत ते असे चमच्याच्या मदतीने छान असे ह्या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचे आणि आपण जे ब्रेड करून घेतलेले आहेत ना, त्याच्यामध्ये छान असे हे व्यवस्थित सगळ्या साईडनी ब्रेड क्रम्ब त्याला लावून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपला हा एकदम छान असा हेल्दी असा चीज बॉल्स तयार झालेला आहेत. अशा प्रकारे सगळे आपण चीज बॉल्स तयार करून घ्यायचे. तेल पूर्ण गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण हे चीज बॉल्स फ्राय करायला घ्यायचे. तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मोठी आहे. म्हणजे हाय टू मीडियममध्ये थोडंसं गॅसची फ्लेम ठेवून आपण छान असे हे चीज बॉल्स फ्राय करून घ्यायचे आहेत. आय होप फ्रेंड्स आजची तुम्हाला ही स्वीट पोटॅटो चीज बॉलची रेसिपी नक्कीच आवडली असेल. थोडंसं हेल्दी व्हर्जन देण्यासाठी मी स्वीट पोटॅटोचा इथे यूज केलेला आहे. रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू.